महागाव भडगाव मतदारसंघाचे जिल्हा परिषद चे उमेदवार अमरदादा चव्हाण आणि पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर प्रतिभाताई चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। दोन्ही उमेदवार या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांच्या कामाच्या माध्यमातून परिचित आहेत। अमरदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरोखरच एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला शेतकरी कुटुंबातील हा खंदा उमेदवार ज्यांना केवळ ह्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण गडिंग्लज तालुका असेल, आजरा तालुका असेल, या ठिकाणी काहीही कामानिमित्त आलेल्या किंवा त्यांच्याकडं ज्या ज्या लोकांनी एखादं काम सांगितलं त्या कामासाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण वेळ देऊन, मग ती रात्रीची वेळ असो किंवा दिवसाची, केव्हाही त्यांना जर फोन करून किंवा त्यांच्याशी संपर्क केला तर त्याचं काम करून दिल्याशिवाय अमरदादा थांबत नाहीत। असा हा एक अतिशय तळागाळात काम करणारा, रात्रंदिवस काम करणारा उमेदवार आज भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी मिळालेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर प्रतिभाताई चव्हाण, याही त्यांच्या मेडिकल असेल, शैक्षणिक असेल, ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये नाही तर गडिंग्लज तालुक्यामध्ये लोकांची सेवा करण्यामध्ये सदैव तत्पर असतात आणि त्याही तितक्याच ताकदीचे उमेदवार या मतदारसंघात पंचायत समितीला अमरदादांच्या सोबत असल्यामुळं अमरदादांचा आणि डॉक्टर प्रतिभाताईंचा विजय हा निश्चित आहे। याचं कारण इतकंच आहे की आज लोक स्वतःहून पुढे येऊन सांगतायत की ह्या जो लोकांनी जे समाजासाठी किंवा गोरगरीब जनतेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून काम चालू केलेलं आहे ते खरोखरच काम लोकांना न्याय देणार आहे, लोकांना मदत करणार आहे। आणि म्हणून मला नक्की खात्री आहे, 100% म्हणणार नाही तर 1001% हे दोन्ही उमेदवार अतिशय मोठ्या फरकानं विजय होतील आणि या कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं रेकॉर्ड तयार होईल असं मला वाटतंय।